तर पुढे एक दुःखद बातमी। कोल्हापूरच्या करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। घरात पाय घसरून पडल्याने पी.एन. पाटील यांच्या मेंदूला दुखापत झालेली होती आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय आणि अनेक लोक जमलेली आहेत त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। गेल्या 3 दिवसांपासून पी.एन. पाटील यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि आज त्यांच्या मूळ गावी त्यांचे अंत्यसंस्कार पार पडतील आणि त्याआधीची आपण हे दृश्य पाहतोय। त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलंय आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक नागरिक जमलेले आहेत, अनेक लोक त्यांची अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचल्याचं समजतं। आपण ही काही दृश्य पाहतोय। पी.एन. पाटील यांच्या मूळ गावी त्यांचे अंत्यविधी पार पडतील आणि सध्याची आपण हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी त्यांचं हे पार्थिव आणण्यात आलंय आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला आल्यानंतर दुसऱ्या बाजूनी